रक्षक प्रतिष्ठानचा ग्रामीण भागात विस्तार, अन्यायाविरुद्ध उभारला समाजरक्षकांचा पहारा। छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट 13वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले रक्षक प्रतिष्ठान आता समाजकार्याचा विस्तार ग्रामीण भागात करत आहेत। सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय रोखण्यासाठी आणि युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रतिष्ठान कार्यरत असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांनी दिली। कुमठे तालुका कोरेगाव येथे रविवारी रात्री 8:30 वाजता रक्षक प्रतिष्ठानच्या शाखेचे उद्घाटन मोझर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण, गोळेवाडीचे सरपंच नरसिंह गोळे, एकंबेचे विकास शिंदे, रक्षक प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सागर जगदाळे, उपाध्यक्ष जयराम घोरपडे, राहुल चव्हाण, रमेश माने, सुनील वाघ व सांगवीचे उपसरपंच गिरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष कल्पेश जगदाळे, उपाध्यक्ष सौरभ चव्हाण आणि खजिनदार नितीन जगदाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मोझर यांचे जंगी स्वागत केले। त्यांच्या मिरवणुकीने गावात उत्सवी माहोल निर्माण झाला। मोझर यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। मोझर म्हणाले, रक्षक प्रतिष्ठान कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे तर समाजातील सर्वसामान्य घटकांसाठी कार्य करते। ग्रामीण युवकांना नोकरी, व्यवसाय आणि परदेशातील रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे। यावेळी सरपंच संतोष चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमास पंकज नलवडे, संदीप शिंदे, सुनील वाघ, रमेश माने, कपिल जगदाळे, प्रशांत जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते।
कार्यक्रमाला सुरुवात होते. आपण बसून घ्या. आपणास नम्र विनंती आहे, आपण बसून घ्या. पुढचा सुस्वागतम सुस्वागतम. कुमठेगावचे आराध्य दैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिराच्या पारावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच आपल्या सर्वांचं कुमठे ग्रामस्थ तसेच रक्षक प्रतिष्ठान शाखा कुमठे यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. आजचे आपले रक्षक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री सुशीलदादा मोजर यांचा सन्मान कुमठेगावचे प्रथम नागरिक सरपंच श्री संतोषजी चव्हाण यांच्या हस्ते होत आहे. मी सरपंच आपणास विनंती करत आहे, आपण DJ Asis SK. सरपंच संतोषजी चव्हाण यांनी करावं विनंती. आपलं मनोगत व्यक्त करत आहे. सर्वांना नमस्कार. जय शिवराय. आज कुमठे नगरीमध्ये रक्षक प्रतिष्ठान सुशीलदादा मोजर यांचे शाखेचे उद्घाटन या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहे. रक्षक प्रतिष्ठान म्हणजे नक्की काय आणि रक्षक प्रतिष्ठानची स्थापना कुमठ्यामध्ये कशासाठी, हा सर्व ग्रामस्थांना पहिल्यांदा पडलेला प्रश्न. हे रक्षक प्रतिष्ठान काय राजकीय क्षेत्रात काम करतं का काय, असं सर्व ग्रामस्थांना काही वाटत असेल तर तसं काही नाही. रक्षक प्रतिष्ठान हे नावातच रक्षक आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाला रक्षणासाठी एक प्रतिष्ठान काढलेलं हे सुशीलदादा मोजर यांनी हे प्रतिष्ठान काढलेलं आहे. हे प्रतिष्ठान लोगो मध्ये आपले सातारा जिल्ह्याचे आराध्य दैवत उदय महाराज यांचा फोटो आहे आणि सुशीलदादांचा फोटो आहे. आणि रक्षक प्रतिष्ठानचं स्थापन करण्याचं मागचं उद्दिष्ट फक्त तरुणांना व्यवसाय, नोकरी आणि कोणाचे दवाखान्याचे वगैरे काही काम असतील, कोणाला काही अडचणी असतील तर त्यात फक्त सोडवण्यासाठी सुशीलदादा इथं आपल्याला प्रयत्न करणार आहेत आणि आपल्याला वाटचाल करतात. ते त्यांच्या वाणीत सांगतीलच की आपण काय काय कुमठे ग्रामस्थांसाठी किंवा रक्षक प्रतिष्ठानला जे युवक जोडलेले आहेत त्यांच्यासाठी सहकार्य 100% दादा करत असतात. दादांच्या सानिध्यात गेल्याशिवाय तर आपल्याला कळणार नाही. पहिल्यांदा एकच फक्त वाक्य दादा सांगतो, तुम्ही कुमठ्यात आला आम्हाला अभिमान वाटला. तुम्ही कधीही कुमठेकरांना बोलवा, हाक मारा. कुमठेकर तुमच्यासाठी कधीही कुठंही आणि कसंही आणि फक्त तुमच्यासाठीच येणार. एवढंच एक कुमठे सरपंच या नात्याने मी बोलतो आणि दोनच शब्द संपवतो. आपल्याला कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रक्षक प्रतिष्ठान.
एकूणच सामाजिक कार्यात तरुणाला सक्रिय करून घेणे, त्याच्या जीवनाला नवी दिशा देणे अशा महत्त्वाच्या कार्यक्रमानं सुशीलदादा मोजर सहकार्य करत आहेत. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष रक्षक प्रतिष्ठान श्री सुशीलदादा मोजर यांना विनंती करतो, आपण संबोधित करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. कुमटे गावचं आणि माझं खूप जुनं नातं आहे. सागरजी आणि सरपंच अनेक वर्षापासून माझे मित्र आहेत. तर या तालुक्याचं सगळ्यात मूळ स्थान कुमठे गाव आहे. त्यामुळे कुमठे गावातून सुरुवात केली. तुम्ही सर्व कुमठ्याचे ग्रामस्थ आहात म्हणून बोलत नाही, जी खरी परिस्थिती. तर तुमच्या म्हणजे कोरेगाव तालुक्याचं तालुका प्रमुख पद तुमच्या साक्षीने, तुमच्या सर्वांची साथ आहे आणि ग्रामदेवताच्या आशीर्वादाने मी तुमच्या तालुक्याचे युवक सागरजी यांना तालुका प्रमुख पद मी आज जाहीर करतो. रक्षक प्रतिष्ठानचा शाखा प्रमुख म्हणजे खूप मोठं पद आहे. यांना तर तालुका प्रमुख पद दिलंय मी. आता हे तालुका प्रमुख पद म्हणजे कुठं राजकारणामध्ये नाही दिलेलं त्यांना मी, किंवा राजकारण वैयक्तिक सुशील मोजर म्हणून कुठे मला इलेक्शनला उभं राहायचं नाही. त्यामुळे काही ग्रामस्थांना वाटत असेल तर सुशील दादा आले त्यामुळं राजकारणात काय आहे का, याच्यामध्ये राजकारणात काय थोडं वास येतोय असं वाटेल लोकांना. पण नाही, ग्रामीण भागातला मी आहे तसं तुम्ही ग्रामीण भागातले असं मी ग्रामीण भागातच आहे, लक्षात ठेवा. शिक्षणासाठी साताऱ्यामध्ये आलो, शहरामध्ये राहिलो आपण. फक्त इंग्लिश मीडियममध्ये आईवडिलांनी शिक्षण मला दिल्यामुळं थोडंसं मित्रपरिवार बाहेर प्रदेशामध्ये इकडे तिकडे झाला. त्यामुळं व्यवसाय निमित्त मी गेले 4-5 वर्ष दुबईमध्ये होतो. आता 1.5 वर्षापासून भारतामध्ये परत आहे. तर दुबईमध्येही माझं ऑफिस आहे. व्यवसाय निमित्त दुबईमध्ये होतो. 18-19 देशामध्ये माझे व्यवसाय चालू आहेत. त्यामुळं रक्षक प्रतिष्ठानची स्थापना ही मी पैसे कमवण्यासाठी केलेली नाही मित्रांनो. रक्षक प्रतिष्ठानची स्थापना आपण केलेली आहे ग्रामीण भागातल्या आपल्या मुलांना घ्या, मुलींना घ्या, शैक्षणिक दर्जा सुधारायचा आहे. आता लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही शाळेमध्ये असताना आपल्यापेक्षा मुली हुशार असतात, बरोबर का नाही? का चुकीचं आहे? मुले मी म्हणत नाही, मी मुलगा आहे, मुलं ढळ असतात, मुलं हुशार असतात. पण मुलांचा फोकस वेगवेगळा असतो आणि मुलींचा फोकस हा अभ्यासावर असतो, बरोबर? त्यामुळे मुली हुशार असतात. आणि होतं काय की ग्रामीण भागातल्या किंवा शहरातल्या पण मुलींचं शिक्षण झाली की मुलींचं लग्न केलं जातं आणि खूप कमी प्रमाणात मुली व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये असतात. बाकी जास्तीत जास्त मुली संसार करून मुलं बाळांच्या मध्ये आपलं सासू सासऱ्याची सेवा करण्यात रमून जातात. तर माझं मित्रांनो एक तुम्हाला सल्ला आहे. मी सल्ला देणार का मोठा प्रवचन देणारा कीर्तनकार किंवा प्रवचन देणारा माणूस नाही आहे मी. जे मला अनुभव आहे, अनेक देशामध्ये फिरतो मी, व्यवसाय निमित्त फिरतो, अनेक मला लोक भेटतात. त्या लोकांमध्ये काही मोठे मोठे उद्योगपती असतात किंवा काही स्पोर्ट्समन असतात. तर ह्या लोकांचा निरीक्षण करत असतो बारकाईने. निरीक्षण म्हणजे काय, त्यांना भेटतो, त्यांचे प्रोफाईल चेक करतो. तर त्यांची विचारक्षमता फार वेगळी, लक्षात ठेवा. विचारक्षमता त्यांचे रुटीन वेगळं असतं. उठायची पद्धत, किती वाजता उठतोय, उठल्यापासून झोपेपर्यंत काय काम करतोय, डायरी मेंटेन करायला मी सगळे उद्योगपती पाहिले. मी स्वतःही डायरी मेंटेन करतो. डायरी म्हणजे काय की काय दिवसभराचं घडलं हे लिहिण्यासाठी डायरी नाही, पुढच्या 15 दिवसाचं काय करायचंय हे डायरीमध्ये माझ्या उल्लेख असतो. आणि डायरी माझी कायम गाडीमध्ये असते. उद्या उठल्यावर कुणाला भेटायचंय, कुणाला फोन करायचा आहे, कुणाची अपॉइंटमेंट आहे. म्हणजे मित्रांनो, मी ग्रामीण भागातलाच आहे. मी वाईट तालुक्यात धोमधारणामधलं माझ्या नाळेवाडी, ते आपलं कुमठे गाव खूप मोठं आहे. नाळेवाडी आमचं खूप कमी छोटं गाव आहे नाळेवाडी नावाचं. ते 3 ठिकाणी धरण झाल्यामुळे 3 ठिकाणी गाव डिवाइड झाले. एक आपल्या कोरेगाव मध्ये आलं नाळेवाडी, एक आलं शिवतर मार्गाव जवळ आलं, एक राहिलं आमच्या वाई पश्चिम भागामध्ये धोमधारणाच्या बाजूला राहिलं. म्हणजे मीही छोट्या गावातून आलेलो आहे. फक्त माझी विचारक्षमता मोठी आहे, मला मोठे व्हायचं स्वप्न आहे
आणि जे तुम्ही स्वप्न बघा, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, स्वप्न तुम्ही मोठी बघा, तुमच्या ऑटोमॅटिक बाजूला पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. निगेटिव्ह बोलूच नका आणि अरे तुझे बोलू नका मित्रांना. आपण तर काय बोलू, काय काय मित्र तर बघा शाळेमध्ये आपल्या वडिलांच्या नावाला हाका मारतात. तसं करू नका मित्रांनो. आई वडिलांची रिस्पेक्ट करा, आपल्या आई वडिलांची करा, मित्राच्या आई वडिलांची पण रिस्पेक्ट करा. मी अनेक भाषणामध्ये सांगतो की ठीक आहे ना, देव, मी नास्तिक नाही, मी देव धर्म करणारा माणूस आहे, पण देव मी तर पाहिला नाही बघा. देवाचा अनुभव घेतलाय पण देव पाहिला नाही. देव पाहिलाय माझ्या आई वडिलांच्या रूपात पाहिलाय, माझ्या मित्रांच्या आई वडिलांच्या रूपात देव पाहिलाय. तर आई वडिलांची सेवा करा. मी प्रत्येक ठिकाणी सांगतो, जेवढी तुम्ही आई वडिलांची सेवा कराल तेवढं तुम्हाला परमेश्वर आई वडिलांचा आशीर्वाद मिळतो, त्यावर तुमचं ऑटोमॅटिक भलं होतं. लक्षात ठेवा. काय होतं आजकाल, मुलं मोठी होतात, आता तरुण पिढी आहे, मुलं मोठी झाली की वडिलांची चप्पल बसायला लागली. म्हणजे उदाहरण देतो, वडिलांची म्हणजे वडिलांनी एवढी उंची झाली किंवा वडिलांनी एवढं झालं, थोडं तब्येतीने झालं किंवा मोठा मुलगा झाला की वडिलांना म्हणतो तुम्हाला काय कळतंय, तुम्ही शांत बसा करा, मला माहिती मी बघतो राजकारण बघतो किंवा मी बघतो, मी शेतीचं बघतो, तर जमीन विकून टाकू. मित्रांनो, खरंच जमीन विकू नका. जमिनी खूप अनमोल आहे आणि आपल्याला ते जतन करण्यासाठी दिलेलं आहे. आपल्या मागच्या पिढीने आजोबाने दिले वडिलांना जमीन, वडिलांनी आपल्याला दिली, आपण मुलांना हँडओव्हर जमीन करायची, विकायसाठी जमीन नाही. तुम्हाला मोठं गाडी घोडा घ्यायची ना, फॉर्च्युनर घ्यायची, इनोव्हा घ्यायची, प्रत्येकाचं स्वप्न तेच आहे. पण तुम्ही कष्ट करा, उद्योग करा, नोकरी करा. नोकरीसाठी मी बसलोय आज करता तुमच्यासाठी. दर 3-4 महिन्याला आपण, इंग्लिशमध्ये जॉब फेअर म्हणतात, मराठीमध्ये त्याला म्हणतात नोकरी महोत्सव, दर 3 ते 4 महिन्याला आपण नोकरी महोत्सवाचं नियोजन करणार आहे साताऱ्यामध्ये. आणि शाखेचा फॉर्म भरताना आपण प्रत्येकाने मोबाईल नंबर दिला असेल मला वाटतं. तर मोबाईल नंबर दिला नसेल तरी काही ऑनलाईन फॉर्म पण आपण भरतोय, ऑनलाईन पण सभासद व्हा तुम्ही. कारण ज्यावेळेला कुठं नोकरीचं महोत्सवाचा आपण ज्यावेळेला मेसेज सोडणार आहे किंवा निरोप देणार आहे, तर प्रत्येकाच्या मेसेजवर येईल किती वाजता, कुठे काय मेळावा येतो, रोजगार मेळावा, त्या ठिकाणी तुम्ही हजर राहा. कोणत्याही पक्षामध्ये असेल तुम्ही, मला काय राजकारण झालेलं नाही, मला कुठं उभंच राहायचं नाही कुठे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही हजर राहा. नोकरी 150, 200 आपण कंपनी आणणार आहे बाहेरच्या सगळ्या. याच्याबरोबर आपण एक वेबसाईट येणाऱ्या काही काळामध्ये आपण एक वेबसाईट देतोय. आता वेबसाईटमध्ये किंवा एक मेल आयडी देतोय आपण, वेबसाईटवर सगळं येईलच. तर ज्याला कोणा प्रदेशात नोकरी करायची, फ्री ऑफ कॉस्ट, माझा काही त्याच्यामध्ये स्वार्थ नाहीये किंवा मी कुठं दलाली नाही, एजंट नाही, मी कुठं की नोकरी मला बाहेर पाठवायचं मग दलाली खायची. माझा सॉरी, माफ करा मित्रांनो, माझा हा धंदा नाहीये. माझा रिअल इस्टेटचा धंदा भरपूर आहे. माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने मी खूप पैसे कमवतो. पैशासाठी मी हे करत नाहीये. कारण मी ग्रामीण भागातून शहरात शिक्षणाला गेलो, तिथून परदेशात गेलो, अनेक देशामध्ये माझे व्यवसाय. त्यामुळे ग्रामीण भागातला मुलगा आपला पुण्या मुंबईला गेला पाहिजे, मल्टीनॅशनल कंपनीत लागला पाहिजे. कारण काय होतं, मल्टीनॅशनल कंपनीत लागल्यावर थोडं मी कट करून दुसरा विषय घेतो. इंग्लिशचं खूप आपलं प्रभुत्व खूप कमी आहे आपल्या भागात. कारण आपलं मात्र भाषा आपली मराठी, माझी मराठी, तुमची मराठी आहे. आपण ग्रामीण भागात किंवा शहरामध्ये आपण घरात मराठी बोलतो, मित्रपरिवारमध्ये मराठी बोलतो, शाळेमध्ये मराठी बोलतो. त्यामुळे इंग्लिशवर आपलं कमांड राहत नाही. त्यामुळं जेव्हा आपण नोकरीला बाहेर जातो त्यावेळेला इंग्लिशचा खूप प्रॉब्लेम येतो. इंग्लिश बोलले तर कळत नाही, जर कळत असेल तर ते बोलता येत नाही, मग आपल्या भावना व्यक्त करता येत नाही. त्यासाठी आपण इंग्लिशचे पण ऑनलाईन क्लासेस चालू करतोय, फ्री ऑफ कॉस्ट ऑनलाईन असणार सगळे. त्यामुळे तुम्ही घरी बसा, मित्रांनो तुम्ही करा, आपल्या भगिनीला द्या, आपल्या मुलांना द्या. इंग्लिशचे मोठ्या प्रमाणात आपण क्लास सगळे चालू करतो, फ्री ऑफ कॉस्ट असणार. त्याचे पैसे सगळे माझे मी देणार, त्याचे महिन्याचे पैसे. तर माझं कर्तव्य आहे, जसं मी इंग्लिश मिडियमला शिकलो तसं ठीक आहे, आपल्या परिस्थितीनुसार आपण काही मराठी मिडियमला घालतो, काही सेमी इंग्लिश मिडियमला घालतो, काही इंग्लिश मिडियमला घालतो. का तुम्हाला मला प्रत्येकाला वाटतं जे तुम्ही मी कष्ट करतोय असं आपल्या मुलांनी कष्ट करू नये एवढ्या, किंवा खूप आपण सोचलंय. ही मुलं सोसू शकत नाहीत, नवीन पिढी सोसू शकत नाहीत. त्यामुळं आपण त्या प्रमाणात काय चालू करतोय, स्पर्धा परीक्षेसाठी आपण काय लायब्ररी आता तयार करतोय. येणाऱ्या काही काळात अशी 40-50 आपण नवीन स्कीम काढतोय. ते शासनाच्या नाही, ते आपल्या स्वखर्चाने आपण आपल्या काढतोय. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये युपी बिहारच्या लोकांनी काय मतिदारी घेतली नाही किंवा काय साऊथ इंडियन लोकांनी मतिदारी घेतली की त्यांचीच लोक अधिकारी व्हावी, त्यांचीच लोक रेल्वे जावी, त्यांचीच लोक IPS व्हावी, कलेक्टर व्हावी, प्रांत व्हावे, असं नाही. माझ्याही ग्रामीण भागातल्या लोकांनी, माझ्या कुमट्यातल्या लोकांनी प्रांत व्हावं, कलेक्टर व्हावं. त्यासाठी स्पर्धा परीक्षेला अभ्यास करावा लागतो. 8-8, 10-10, 12-12 तास अभ्यास करावा लागतो. ठीक आहे, आम्ही अभ्यास नाही केला
पण हे छोटे छोटे मुलं बसले त्यांचा तर अधिकार येतो. त्यांना तर आतापासून आपण ग्रासरूट लेवलला छोट्या मनापासून जर आपण त्यांना शिक्षण दर्जा सुधारला तर ती मुलं मोठी होतील उद्या. तर असे काही अनेक कल्पना आपण काढलेल्या आहेत, ते करू आपण. आणि रक्षक प्रतिष्ठान आपण एक अन्याय जर कोणा होत असेल त्या ठिकाणी उभं राहण्यासाठी आहे आपण. आणि निरपेक्ष भावनेने कोणताही स्वार्थ न बाळगता आपण रक्षक प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे. म्हणजे सासपड्यामध्ये बघा प्रकरण झालं, लहान 13 वर्षाच्या लेकरावर झालं. याच्यामध्ये राजकारणाचा उद्देश नव्हता काय. आपण तिथे गेलो, पहिल्या स्टार्टला आपण गेलो, त्याला भेटलो, त्या तिच्या आई वडिलांना इतकं वाईट दुर्दैव. विचार करा, 13 वर्षाचं लहान लेकरला काय कळते हो. 13 वर्षाचा लहान लेकरला काही कळत नाही. ते लेकरू इतकं हुशार होतं, तिची आई सांगत होती की तिला पोलीसमध्ये मिलिटरीमध्ये तिला भरती व्हायचं, ती त्याची इच्छा होती. शाळेतून लेकरू आलं ते तिथं वडील रानामध्ये भुईमुगाचं काम चालू होतं. तिथून चावी घेतली, घरी आलं, दरवाजा उघडला आणि जेवणात तेवढा तो राक्षस आला. त्याला राक्षस म्हणला पाहिजे ना, आरामखोरला. तो आला, अक्षरशः तो पाटा बिटा असतो तो डोक्यात तुझ्या घातला लहान लेकर. इतकं वाईट वाटलं ते बघितलं, तिथंच ते रक्त सगळं त्या भिंतीवर होतं. म्हणजे अक्षरशः म्हणजे इमोशनल माणूस आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तेव्हा तिथं मी सांगितलं तिच्या आई वडिलांना की तुम्हाला कोणता वकील पाहिजे तुम्ही सुचवा, मी वकील द्यायला तयार आहे. ते काय भाषणाचा मुद्दा नाही, पण मला माझ्या इमोशनल माणूस आहे म्हणून माझी एक भावना मी तुमच्या समोर व्यक्त करतोय की वकील आपण द्यायला तयार आहे. पण आता बघू, पुन्हा 2 वेळा माझा एक संतोष म्हणून माझे बंधू आहेत त्यांच्याकडे घरी पाठवलं ना की तुम्ही वकील सुचवा गावकऱ्यांनी, म्हणून मी गावावर सोपवलं. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तुम्ही वकील सुचवा. महाराष्ट्रातला कोणत्याही वकील सुचवा, त्याची किती फी असू, 5 लाख रुपये मी फी भरायला तयार आहे. कारण माझा उद्देश काय आहे की मला याचा अनुभव आहे. आणि आपण आता ठीक आहे ना, पुण्याचे मुंबईचे अनेक राजकीय लोक आले, मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये, अनेक लोक आले, 5-10 लाख रुपये त्यांना दिले. त्या नशिबाने त्या बिचाराला पैसे तर मिळाले, ते चांगलं काम झालं. पण पैसे म्हणून लेकरू येत नाही परत. तर काय आहे, त्या लेकरावर जर न्याय द्यायचा असेल ना तर तुम्हाला आम्हाला एकत्र होऊन आपल्याला काय करावं लागेल की तिथं त्याला वकील तर द्यावं लागेल. किंवा त्यांनी वकील सुचवलं तर वकील पैसे मी द्यायला तयार आहे. पण ज्यावेळेला साक्षीदार पंच कोर्टामध्ये येतात त्यावेळेला आपण सगळेजण उपस्थित राहिलं पाहिजे, प्रेशर केलं पाहिजे. त्या नराधमाला फाशी लागली पाहिजे. म्हणजे असं फाशी का लागली पाहिजे, एखादा जन्मठेप झाले ना तर जन्मठेप पॅरलवर माणूस बाहेर येतो. 2-3 वर्षांनी शासनाच्या नियमानुसार तो त्याला सुट्टी मिळते. 15 दिवस घरी येतो, परत 3 महिने ती राजा हळूहळू वाढवतो. कोणत्याही घराचं लोकांचा आजार पण दाखवून हे संविधानामध्ये आहे, तर त्याला मूलभूत मिळते. पण जर फाशी झाली तर फाशी झालेल्या माणसाला पॅरल मिळत नाही. तर त्याला फाशी होण्यासाठी काही पण त्याला फाशी झाली पाहिजे, ते प्रयत्न चालू आहेत माझे आता. तर अशा अनेक काही अडीअडचणीसाठी उपयोगी पडणाऱ्यासाठी रक्षक प्रतिष्ठान काढले. मेन म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांनी मला रोजगार केला पाहिजे. आता तुम्ही आपल्या साईडला बागाची जमिनी आहेत, कुणाला व्यवसाय करत असेल किंवा कुणाला एक्सपोर्ट करत असेल तर एक्सपोर्ट करताना सल्ला घ्या. सल्ला माझा नाही, कोणाचा सल्ला घ्या. आणि काय होतं, फसवणूक पण होते. आपण मोठ्या मोठ्या देशांची नावं घेतो. दुबई सारख्या ठिकाणी, लंडन सारख्या ठिकाणी माणूस एक्सपोर्ट करायला जातो. एक्सपोर्ट करायला जातो, तिथं ते दलाल बसले असतात, ते एक्सपोर्टमध्ये पैसे रेट जास्त वाढवून लावतात आणि माझ्यामध्ये कंटेनरचे पैसे येत नाहीत. 1-2 कंटेनरचे पैसे येतात, पुढचे पैसे पण येत नाहीत. त्यामुळे फसवणूक होते. तर तिथं चांगल्या ओळखीने व्यवसाय करा. व्यवसायानिमित्त दुबईमध्ये मदत पाहिजे तर मला सांगा, किंवा 4-8 लोक तुम्ही ग्रुपने एकत्र व्हा. कोणताही व्यवसाय एक माणूस व्यवसाय करू शकत नाही, लक्षात ठेवा. अनेक लोकांनी ग्रुपमध्ये, कंपन्या जरी पुण्या मोठ्या कंपन्या असतात, अनेक डायरेक्टर असतात, अनेक शेअर्स असतात. आता रतन टाटाची मध्ये गेले तर त्यांच्याही कंपनीमध्ये शहापूरची परंपरेचा शेअर्स होते. म्हणजे अनेक लोकांचे शेअर्स गोळा करून कंपन्या काढतात. तसं आपण 4-8 लोक, 4-8 लोकांचा 10 जणांचा ग्रुप बनवा. तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा मला सांगा. माझ्याकडे अनेक इन्व्हेस्टर आहेत, त्याच्यामध्ये माझी दलाली नाही. ते इन्व्हेस्टर तुम्ही समोरासमोर बसवतो, तुमचं तुम्ही व्यवसाय करा आणि तुम्ही ते इन्व्हेस्टरचे पैसे परत द्या. तुम्ही व्यवसायामध्ये होता. तुमचे उद्दिष्ट मोठे ठेवा मित्रांनो, त्याशिवाय मोठं होऊ शकत नाही. माझे उद्दिष्ट मोठे होते म्हणून मी मोठा झालो. उद्दिष्ट मोठे ठेवा तुमचं, प्रामाणिक प्रयत्न करा, आईवडिलांची सेवा करा. काय बघा, यशच मिळतं. पण रील बघताना पण तुम्ही चुकीच्या रील बघता. लोक सगळे म्हणत नाही, मी काही लोक चुकीच्या रील बघतात. एक चुकीची रील बघितली इंस्टाग्रामला की त्या चुकीच्या रीलच पुन्हा आपल्याला दिसतात. हे तर सगळ्यांना तुम्हाला माहिती असतं, त्यात काही विशेष नाही. पण रील बघताना तुम्ही मोटिवेटेड रील बघा. मोटिवेटेड म्हणजे काय की ज्यातून आपल्याला काय ते शिकता येईल. काय शिकता येईल? एखादा उद्योगपतीचे काही उद्योगपती कसे घडले,
किंवा उद्योगपतींच्या रील उद्योगपतींच्या रील तर बघितले आपण, तर त्याच्यामध्ये आपण मोटिवेट होतो की हा माणूस शून्यातून तयार होताना किती वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी याची कंपनी कशी होते आणि 10 वर्षानंतर याची कंपनी कुठल्या स्तराला गेलेली, म्हणजे 10 वर्षामध्ये माणूस कुठल्या कुठं जातो. मी स्वतः बघा 5.5-6 वर्षामध्ये कुठल्या कुठं पोहोचलोय. आता मी ग्रामीण भागातलाच, माझंही छोटस 2002 साली छोटस रेस्टॉरंट होतं, व्यवसाय निमित्त रेस्टॉरंट टाकलेलं. तिथून टोल नाके आले, टोल नाक्यातून ओळख निर्माण बाहेर झाली. माझे क्लासमेट्स काय मोठे लेवलचे आहेत, वर्ग मित्र, तिथून माझा मोठा रिअल इस्टेट करत बाहेर गेलो मी. पण आज तुम्ही मित्रांनो खोटं बोलत नाही किंवा मला निराश काय, त्यामुळे मला मोठं बोलायची सवय नाही. जे मी करू शकतो मी तेवढंच बोलेन. उगत मित्रांनो तुम्ही बोला वाल्मी चंद्रावरची ट्रिप काढू आपण, मी असा बोलणारा माणूस नाहीये. मी जे करू शकतो तेवढंच बोलतो. तुम्ही ह्या जगाच्या पाठीवर पृथ्वी गोल फिरवा, पृथ्वी का गोल, छोटी पृथ्वी मिळते, पृथ्वी गोल फिरवून बोट ठेवा. दादा ह्या देशात मला कॉन्टॅक्ट पाहिजे. ग्रामदेवतेची शपथ घेऊन सांगतो, कुमटेकरांच्या साक्षीने सगळ्यांची, सगळ्या देशात माझे संपर्क चांगले आहेत. याचा उपयोग करून घ्या तुम्ही. बाकी काय नाही, माझा काही स्वार्थ नाही हो. मी तळमळीने गावतो, मला काय सांगा काय गरज आहे मला. मी असं लाखो रुपये महिन्याला कमवतो, माझी फॅमिली सुखी, अनेक गाड्या माझ्याकडे आहेत. दुबईमध्ये माझ्याकडे रेंज रोव्हर आहे, दुबईमध्ये माझं घर आहे. अनेक बिझनेस क्लासने फिरणारा माणूस आहे. इकॉनॉमिक क्लास बिझनेस क्लासने फिरतो. माझं स्पायजेटमध्ये फिरतं, स्पायजेटच्या मॅगझिनमध्ये माझे फोटो येतात. एक ग्रामीण भागातला माणूस स्पायजेटच्या मॅगझिनमध्ये माझे फोटो येतात. अनेक परदेशात, इस्तांबूल सारख्या देशामध्ये मला माझा सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांनी मला तिथं पुरस्कार दिला. शासनाचा पुरस्कार मिळाला मला, पैसे देऊ नाही. इस्तांबूलच्या शासनाने मला पुरस्कार दिला. का दिला तर मी दुबई सारख्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती माझ्या स्वखर्चाने घेतो. दुबई सारख्या ठिकाणी 2,500-3,000 हजार मराठी बांधव मी एकत्र करतो. तिथेही मी असलो दुबईमध्ये, तिथेही माझ्या मित्रपरिवारांना मदत करतो असतो. दुबईमध्ये तुम्हाला 1-2 किस्से सांगतो मी. कोविडमध्ये होतो तिथे, कोविड काळ सुरू होता. एक मला फोन आला आणि मला कधी कोणी अननोन फोन करून बघा, प्रतिष्ठानचं पण सांगू नका, कुठलाही अननोन फोन आला तर त्या फोनचा मी लिहून घेतो. त्या फोनचा पाठपुरावा पुरेपूर करतो, त्याला रिटर्न कॉल करतो. तुमचं काम झालंय, तुमचा कॉल झाला का, मी त्याला सांगितलं या ठिकाणी जाऊन भेट, काम झालं का, मला पुन्हा फोन कर, नाही झालं तर, असं काम सांगणारे माणूस आहे. तर कोविड सारख्या ठिकाणी, कोविड सारख्या दुबई सारख्या ठिकाणी कोविड होतं त्यावेळेला एका भगिनीचा फोन आला मला की दादा माझे हजबंडचं खूप सिरियस आहेत आणि इथं आमचं कोणच नाही, नोकरी नाही, काय नाही. त्यावेळेला खूप स्पेशल केस, दुबई पोलीस कॉलोनॉल माझे IG लेवलची ग्रेड आहे, ते माझे जवळचे मित्र आहेत. दुबई पोलीस ब्रिगेडर म्हणजे खूप मोठी पोस्ट आहे. CIDचे 2 डायरेक्टर, त्यातला डायरेक्टर माझा जवळचा मित्र आहे. त्यामुळे अनेक मला हे सोपं पडतं. अनेक शेख ऑफिस आहे दुबईमध्ये. अनेक शेख ऑफिसमध्ये जाताना मला, शेख ऑफिसमध्ये काय तिथे लोकल आरेलिक लोक आहेत, त्याला शेख ऑफिस मागतात. त्याचे पर्सनल ऑफिस आहे. त्या ठिकाणी जाताना मला ID प्रूफ पण माझं घेत नाही, डायरेक्ट एंट्री असते मला. तर असं माझं तिथं काम सुरू आहे. असं काम सुरू असताना अनेक लोकांचं त्या पिक्चरला आपण फ्लाईटमध्ये बुकिंग करून त्यांना प्रायव्हेट करून आपण इकडे अर्जंट पाठवतो. त्यावेळेला भारत आणि दुबईमध्ये 3 ते 4 महिने त्यावेळेला विमान प्रवास बंद होते कोविडमध्ये सगळे. तर दुबईमध्ये असतानाही काही लोकांची पगार होत नाही. दुबईमध्ये काय आहे की अनेक लोकचे कंपनीचे मालक आहेत, ऑफिसचे मालक, की त्यांचे पासपोर्ट, नोकरी लागले पासपोर्ट जमा करून घेतात. पासपोर्ट जमा करण्याचा उद्देश त्याचा काय असतो की हा पुन्हा दुसरीकडे जाऊ नये, की अचानक निघून जाऊ नये परत भारतामध्ये, अचानक काय घडतं. तर अनेक असे झाले असताना अनेक ठिकाणी कोण घरी कोणाची आजी वारले, कोणाचे आजोबा वारले, कोणाचे वडील वारले, कोणाची आई वारले. तर आई वारली तर अशा ठिकाणी त्याला पासपोर्ट मिळत नाही. प्रेशर टाकून त्याचे पासपोर्ट काढून घेतो. एक संकेत देसाई म्हणून माझा मित्र आहे, पुण्यातला ट्रॅव्हल एजंट आहे. तर त्याला सांगतो फोन करून यांना तिकीट बुक करून दे म्हणून. दिलं, त्याला पैसे दिले तर माझ्या अकाउंटवर पैसे लाव, पैसे मी देतो. तर आता माणसाची आई वडील वारले आहेत आणि माणसाला 3,000-3,500 हजार दिला म्हणजे 70-80 हजार पगार असतो. अचानक पैसे नाही मिळत ग्रामीण भागाच्या लोकांना तिथं राहणार. तर माझं हे माध्यम उद्देश काय की अनस्किल लेबर असतो बघा, म्हणजे कमी शिक्षण शिकलं की परदेशात नोकरी मिळते, पण त्याला कमी दर्जाचं नोकरी मिळते, वर्कर म्हणून नोकरी मिळते. असं म्हणून नोकरी परवडतच नाही, त्याच्याऐवजी इथं राहिलं परवडतं आपल्याला. त्यासाठी शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे, लोकांनी काहीतरी ट्रेड घेतले पाहिजे. अनेक
अनेक जे बाहेर परदेशात नोकरीला पाठवतात अशा किंवा भारतामध्ये अनेक ठिकाणी असे लोक लावतात नोकरीला, अशा अनेक लोकांशी माझं टाईप करायचं काम चालू आहे ऑलरेडी. या आताही नगरपंचायत नगरपालिकेचं आचारसंहिता चालू आहे. त्यानंतर जिल्हा पंचायत समिती इलेक्शनचं आचारसंहिता लागलं. ती संपली की पुढच्या 10-15 दिवसात माझे 1-2 स्कीम मी सगळं लॉन्च करतोय सगळ्या. आणि प्रामाणिक माझा प्रयत्न असेल की माझ्या ग्रामीण भागातल्या मुलासाठी नोकरी मिळाली पाहिजे, माझ्या मुलीसाठी ग्रामीण भागातल्या नोकरी मिळाली पाहिजे, हेच माझा उद्देश आहे. जसं तुम्ही आम्ही मुलं आपण नोकरीसाठी बाहेर पडतो असं माझं प्रामाणिक माझी तरवेज हात जोडून तुम्हाला विनंती करतो की मुलींनाही तेवढंच तुम्ही शिकवा. आज आपल्या वडिलांनी लक्षात ठेवा की ते कुटुंब ते काळ वेगळा होता. ते लोक घरात कुटुंब नवरा बायको प्रत्येकाच्या घरी सांभाळून घ्यायचे. इथं वडीलधारी काय म्हणते त्याला विचारा, ते सांभाळून घेतात. उलट बोलत नाही त्यांच्या मंडळी, आणि जरी बोलतात ते पण सांभाळून घेणारी माणसे. तसे नवीन पिढी सांभाळून घेत नाही आजकाल. त्यामुळे मुलींना थोडं शैक्षणिक दर्जा शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभं करा. कारण मुलांपेक्षा मुली हुशार असतात शिक्षणामध्ये. जनरल नॉलेज ही हुशार आहे, पण दुनियादारी त्यांना कमी असते. त्यांना दुनियादारी द्या आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करा. उद्या लग्न करून ती भगिनी, ती ताई, ती मुलगी लग्न होऊन जर कोणाच्या घरी गेली, वाईटात वाईट काय होऊ नये परमेश्वर कृपाने. जरी कोणा त्याच्यावर बिचारी आपत्ती करायला आली, नवरा आजारी पडला किंवा काही वेळ आली, तर ती तिचं कुटुंब, ती तिची लेकरं तिला सांभाळता आली पाहिजे, सक्षम आली पाहिजे. म्हणून तिच्या दर्जा शिक्षणाचा सुधारला पाहिजे. त्या मुलींनाही शिक्षण द्या. अशा बरेच मला बोलायचे, पण कोणी मला याला ऍक्च्युली उशीर झाला. उशीर का झाला तर भोईच्या तिथे आपण जोशीगीर म्हणून गाव आहे, जोशीगीर म्हणून तुम्ही ऐकून असताना जाताना लागतं बघा. तो जोशीगीर मध्ये आपण दानपट्टाचा राज्यस्तरीय स्पर्धा घेतली. म्हणजे ह्या काळामध्ये दानपट्टा किती महत्वाचा. शिवकालीन स्पर्धा आहे, एकच शिवकालीन ती कला आहे आपली. एकच हा दानपट्टाचा म्हणजे तलावर म्हणजे आहे, पण हे दानपट्टाची एकच अशी कला आहे जे महाराष्ट्राची कला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांनी दानपट्टा काढलेला आहे. दुसऱ्या कुठल्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात आपण ते कोणी हायर करून आपण दानपट्टा नाही केलेला. हे आपल्या लोकांचे शिवकालीन आहे ते. म्हणून त्यांना खूप भरपूर मदत केली आपण. आणि लहान लहान मुली इतक्या सुंदर दानपट्टा तिथे केला, मुलं मुली खेळत होती. खूप मला एकदम भारावून गेलो मी. आणि तिथे भाषणामध्ये बोललो की आजकाल काही ठराविक पुरुष मंडळी, मी पुरुष आहे, काय ठराविक पुरुष मंडळी लाडक्याच्या रूपात, राक्षसाच्या रूपात वावरतात. त्यांना लहान लेकरू कळत नाही, लहान मुलगी कळत नाही त्यांना. आणि ते फक्त मला तिथं स्पष्ट नाही बोलता आलं, कारण लहान लेकरं होती. ते म्हणते हे काय बोलताय असं होतं. लहान लहान मुलं होते तिथं. तर त्यांच्या पालकांचे मी आभार मानले, त्यांना धन्यवाद बोललो पालकांना मी की तुम्ही तुमच्या ह्या इंटरनेटच्या दुनियामध्ये तुम्ही तुमच्या लेकरांना जर दानपट्टा शिकवताय, त्याच्यापेक्षा अजून काय भाग्यवान पाहिजे लक्षात ठेवा. त्यांचे खूप आभार मानले. तर आपल्या लहान मुलींना इतकं सक्षम मानवा, शारीरिक पण सक्षम मानवा, मेंटली सक्षम मानवा, फिजिकली सक्षम मानवा की कुठल्या 4 पुरुषांचं ऐकलं पोरगी आपली भिडली पाहिजे त्या मुलाला. वेळ प्रसंगी सांगून येत नाही, कोणावर सांगून येणार वेळ प्रसंगी. आज आपण आहे, आज भाषण करतोय मी, उद्या माझं नाही सांगू शकत. पण आपल्या पाठीमागे मी माझ्या कुटुंबाला माझ्या मुलांसाठी करून ठेवले, तसं तुम्ही तुमच्या मुलांसाठी करून ठेवा. आपलं माणसाचं काही बरवाट झालं तर आपल्या मुलांनी, आपल्या पत्नीनी, त्या ताईंनी, आपल्या लेकरांनी पुन्हा पुढं हात पसरता कामाला नाही पाहिजे. त्यामुळं पुढची पिढी सक्षम बनवा, मुलांना सक्षम बनवा, मुलींना सक्षम बनवा. कारण आजकाल बघा आता खूप म्हणजे गुन्हेगारी खूप वाढलेली. मला कुठल्या राज्याबद्दल आज कुठल्या स्टेटबद्दल बोलायचं नाही, पण आपल्या भारतामध्ये महाराष्ट्र, आपण UP बिहारला नावं ठेवतो. आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पुणा ही राजधानी किंवा पुणा हे विद्येचं माहेरघर पूर्वी होतं. आता तिथं एकमेव लहान मुलं आयडॉल धरतात गुन्हेगारांना. तुमच्यातलं पुण्यातलं कोण असेल तर माहिती घ्या. पुण्यामध्ये एकमेव शहर आहे जिथं गुन्हेगारांना आयडॉल समजलं जातं. हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. विद्येचं माहेरघर असणारं पुणे, तिथं गुन्हेगारांना आयडॉल समजलं. आयडॉल कोणाला समजलं पाहिजे? सचिन तेंडुलकरला समजलं पाहिजे, बरोबर, धोनींना समजलं पाहिजे. किंवा देशासाठी जे झगडले, देशासाठी जे स्वाभिमान, बिचारांनी स्वाभिमानी असून पण देशासाठी त्यांचा प्राण गेलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज घ्या, छत्रपती संभाजी महाराज घ्या, त्या धर्मासाठी, या महाराष्ट्रासाठी त्यांचं बलिदान केलंय. किंवा जे मेन उद्योगपती जे देशासाठी करतात,
अशा लोकांना आपण आयडॉल समजलं पाहिजे. तर पुण्यामध्ये गुन्हेगारांना आयडॉल समजलं, चुकीची गोष्ट आहे. पण तर आयडॉल समजताना आपल्या लहान मुलांनी आपल्या वडिलांना आयडॉल समजता लक्षात ठेवा. तुम्ही विचार करा, आपली लहान मुलं वडील जसं बिहेव करतात, जसं वागतात त्याप्रमाणे मुलं वागतात. तुम्ही नीट बारकाईने विचार करा. वडील जी शिवी देतात ना घरी, आईला असेल, कोणाला असेल, बायकोला त्यांच्या असेल, कुणालाही, ती शिवी मुलं रिपीट करतात. नीट बारकाईने विचार करा. ती शिवी पण तीच वापरतात बघा. त्यामुळं माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही काय कीर्तनकार नाही, कुठला प्रवचन देणार नाहीये, पण मला अनुभव म्हणून सांगतोय मी की आपण घरी बोलताना आपल्या पत्नीला, तुमची पत्नी म्हणजे माझी ताई, तर ताईला बोलताना आपण काय बोलतोय मुलांसमोर बोलू नका. ठीक आहे, चुकत असं कोणाच चुकत नाही. दुसऱ्याचं घरचं लेकरू ते बिचारा वडील आयुष्यभर तिला लहानाचं लेकरू करणार, ते आपल्याकडं आपल्या हवाली करणार, लग्न करून आपल्याला देणार. त्यामुळे महाराज तर कुणीच करू नका पत्नीला कधी कुणाच्या. चुकलं तर वाईट थोडं बोला, समजून सांगा, पण काय वाईट बोलला कोणाचं. आणि कारण घरची लक्ष्मी असते, घरच्या लक्ष्मीला जेवढा तुम्ही मान सन्मान कराल पत्नीचा, तुमच्या आईचा जेवढा मान सन्मान कराल तेवढी तुमची प्रगती होईल. मला लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी आई वडिलांचा मान सन्मान घ्या हे आवर्जून सांगतोय, कारण माझा अनुभव आहे. आता आई माझी नाही 6.5 वर्ष, आज मी 25 कोटी रुपये द्यायला तयार आहे. 25-50 कोटी रुपये जर माझी आई मला परत असेल कोणतं नाही ना, तर कशी आई येणार माझी. आई वडून 6.5 वर्ष झाले, 6.5 वर्ष झाले आई वडून. त्यामुळे आई वडील जोपर्यंत आहेत त्यांची तोपर्यंत सेवा करा तुम्ही. एकदा आई गेली, आयुष्यात आई परत येत नाही, वडील परत येत नाही. आई तोपर्यंत त्यांची सेवा करा. कुणाच्या पाया पडू नका, माझ्याही पाया पडू नका. एक वेळ देवाच्या पाय पडू नका, 2 मिनिटं आशीर्वाद घ्या, पाय आई वडिलांच्या पाया पडा. सणासुदीला त्यांची सेवा करा, त्यांच्या पाया पडा. ते पण दुकानात निघालं की थांबा तुम्ही नका जाऊ, मी सामान घेऊन. आपण तरुण आहे, आपण सामान आणलं पाहिजे. त्यांना मोठेपणा द्या. पायी पावसाला आपण काय म्हणतो, तुम्ही बसा आतमध्ये, तुम्हाला काय कळतं, त्यांना बसवा. हे माझे वडील आहे, ही माझी आई आहे. ओळख करून द्या नेत्यांना, माझ्यासारख्या मित्रांना. मी तर काही नेता नाही हो, मी मावळा आहे, शिवछत्रपतींचा मावळा आहे. आणि आपण येणाऱ्या काही काळात बघा, आता आपण व्यसनावर आंदोलन छेडणार आहे. व्यसनावर, गुटखा बंदी आपण 100% करणार आहे. व्यसनावर आपण करणार आहे. आता बघा, जिम करतात, तालीम करतात, मला अभिमान आहे, बरोबर. तब्येती मला लोकांना आवडतं, मला तब्येतीवाले लोक. पण बघा आता आजकाल ड्रग्स पण द्यायला चालू केले जिममध्ये. आपल्याला माहित नाही मला, शहरामध्ये ड्रग्स द्यायला चालू केले जिममध्ये. त्याच्याबद्दल पण आंदोलन छेडणार आहे आपण. ड्रग्स देणारा सापडलं की त्याला चांगलं होत, त्याला ड्रग्स देणार आहे परत. गुटखा हे सगळे आपलं आंदोलन छेडणार. आणि दारू, कृपया करून दारू पिऊ नका. दारू पिऊन काय नाही, मला टेन्शन आहे, मला काय नाही. तास 2 तास मी निर्व्यस्त आहे. मी अजूनपर्यंत कोणत्या बारला जात नाही, कोणत्या क्लबला जात नाही, कधी दारू शिवली नाही, टेस्टच नाही, गुटखा नाही, काय कधीच खाल्लं नाही. ते पैसे आपले वाचतात, ते पैसे सत्कारमही लावा. 4 लहान लेकरं असतील गोरगरीब घरची, तो शिक्षण, त्याला शैक्षणिक दर्जा द्या, त्याला शिक्षणासाठी वह्या पुस्तक घेऊन द्या. किती पैसे खर्च करा. 1 क्वार्टर प्याची, 4 क्वार्टर प्याची, ह्याची भांडणं झाली, तो त्याने त्याच्याकडे पुढचा गाडी चालतो, काय उपयोग. बांधणं माराय करायला त्यांना वाचवाय रक्षक प्रतिष्ठान काढलं नाही. हा, तुमच्यावर अन्याय होत असं त्या ठिकाणी काहीही करा, त्या ठिकाणी तुमचा भाऊ तुमच्यासाठी सक्षम आहे. पण आपल्या अन्याय असेल, आपल्या आई वडिलांवर अन्याय असेल, आपल्या भगिनीवर अन्याय असेल, त्या ठिकाणी बिनधास्त तुम्ही उतरा. मी तुमच्या बरोबर आहे, बरोबर आहे, मागे नाही, बरोबर आहे तुमच्या ठेवा. तर मित्रांनो, माझं पुन्हा एकदा आवर्जून बोलवा. आणि मला बोलवताना तुमची यात्राला बोलू नका, वाढदिवसाला बोलू नका. मला 4-8 लोक कोणाच्या घरी असतील, कोणाच्या घरी अडचण असेल, कोणाच्या घरी हॉस्पिटलचं बिल असेल, बिल कमी करायचं असेल, त्या ठिकाणी मला फोन करा, आपण बिल करायला कमी करू. एखादा हुशार विद्यार्थी आहे, खूप हुशार विद्यार्थी गावामध्ये, खूप हुशार आहे, लहानपणापासून हुशार जाणवतो, वर्गामध्ये आपण जाणवतो हा खूप हुशार आहे. कारण काही लोकांची बुद्धी जास्त हुशार असते, ती कॅप्चर पटकन करतात. काही लोकांचं कॅप्चर करू शकतात, पण समोर मास्तरांकडं, टीचरांकडं, त्या माऊलीकडे नजर असते, पण डोक्यात विचार घरचे असतात. दुसरे कुठले तरी XYZ असतात. XYZ तुम्हाला कळलं असेल काय बोलायचं. मग ते विचार असतात डोक्यात. मग ते विचार असल्यामुळे आपण नीट समजून घेत नाही अभ्यासाला, मग परीक्षेत नापास होता. तर काय हुशार विद्यार्थी असतील, तर एखाद्या स्पोर्ट्स मध्ये हुशार असतील खूप, अशी मला तुम्ही सुचवा. त्याला आपण बाहेरून अनेक मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये अनेक उद्योगपती आहेत. लंडन पासून, हाँगकाँग पासून, थायलंड पासून, सिंगापूर पासून, मलेशिया पासून, रशिया पासून,
अनेक देशामध्ये माझे मित्र आहेत, भारतीय लोक तिकडे सेटल झाले आहेत, तिकडचे पण काय लोक आहेत, काय माझे आफ्रिकन लोक आहेत ज्याच्या सोन्याच्या खाणी आहेत, अनेक लोक माझे. त्यांच्याकडे आपण सांगू शकतो हा माणूस आहे, आपण पैशाला हात लावायचा नाही. हा माणूस आहे, हा मुलगा आहे, त्याला शैक्षणिक हुशार आहे किंवा ह्याला हे पाहिजे, त्याला सांगा सुचवायचं, माझ्यापर्यंत मी देईन. काही लोकांकडून आपण घेऊन देऊ, त्यांचा हा नंबर, त्यांचा मेल आयडी, हा त्यांचा अकाउंट नंबर, तुम्ही जाणं आणि त्यांना डायरेक्ट अकाउंटला पैसे शेअर. रक्षक प्रतिष्ठानची स्थापना ह्यासाठी केलेली आहे आणि रक्षक प्रतिष्ठानच्या साठी कोणाची चॅरिटी आजपर्यंत मी घेतलेली नाही आणि मला गरज पडणार नाही. मी कमवतो त्यातले 5-10% रक्षक प्रतिष्ठानसाठी करतो, 10-20% माझ्या मुलाबाळासाठी ठेवतो, बाकी माझा बिझनेस एम्पायर वाढवत जातो. ह्या देशात ऑफिस, त्या देशात ऑफिस वाढवतो, कारण तिथं दुबईमध्ये पण माझ्या ऑफिसमध्ये सगळे मराठी लोक भरले, सगळी मराठी लोक, हुशार कमी असू द्या पण माझी मराठी लोक ही प्रामाणिक आहेत. आणि ग्रामीण भागातली मुलं भरतो. ग्रामीण भागात इथं तुमच्या समोर आल्यापर्यंत मोठेपणा करत नाही. खरोखर ग्रामीण भागातली मुलं प्रामाणिक असतात. तुम्ही कुणी उद्या बरं गावातलं बघा बरं, काय उद्या पंक्चर होऊ द्या, थांबा द्या, मी पंक्चर त्याला येत नाही पण ते पंक्चरचं ताक काढत बसणार. उपाशी अर्धी भाकरी टोपल्या ते आपल्या, एक भाकरी एक अर्धी चटकोर त्याला ते चटकोर ते खाते. घरात तसं साखर हळूच माझी माय माऊली 15 हळू साखर शेजारी घेऊन येणार, दूध शेजारी घेऊन येणार. मीही त्यातूनच गेले वरती. माझ्या आईने तेच केले लहानपणी मी असताना. प्रत्येक दूध किती असतो आता करा, ठीक आहे आपल्या गुरं असल्यामुळे इथं आहेत तरी चला म्हशी असतात, गुरं असतात त्यामुळे आहेत तर दूध. शहरामध्ये नसतात तो माणूस कधी कधी पावशेर अर्धा लिटर मग दूध घेतात शहरामध्ये. काय काय ग्रामीण भागातील लोक जे आपल्या शहरात राहतात जाऊन तेवढं अर्धा लिटर मग दूध घेतात ना. काय लोक अचानक पाहुणे तर नाही पडत, बिस्किट नसतं, साखर आहे तर काय नसतं, शेजाऱ्या गपचूप आणतात. हे ग्रामीण भागातच मिळणार. शहरात बघा तुम्ही तुम्ही मागा बरं साखर दरवाजा न करणार उघडणार नाही कोण कोणाचं. शेजारच्या घरात आपल्या कुठल्या देशातला माणूस ते माहीत नसतंय. ही खरी परिस्थिती आहे. त्यामुळे मी अनेक देशात गेलं पण शेवटी मला मी गेल्यावर मला माऊलीला सातारात न्यायचंय, तो मला माझ्या भागातल्या लोकांसाठीच काम करायचं. प्रॉपर्टी भरपूर कमवले, पैसे भरपूर कमवतो, पण मी जेव्हा जाईन राहत नाही लोक तो पाठ वेगळा मला खूप सेवा करायची गोरगरिबाची आलो. तर गेल्यावर माणूस काय म्हणतो ह्याच्या लग्नाला खूप गर्दी, जेवण लय भारी झालं याने, त्यामुळे हे लग्न भारी झालं. पण माणूस जेव्हा जातो ना त्या माणूस गेल्यावर त्याच्या अंत्ययात्रेला किती गर्दी आहे ना, त्याच्यावर समजते त्याची त्यांनी काय कमवले, ते कमवलं, ते नाव कमवायचे आपल्याला, त्यासाठी करतोय. पैसे सगळेच कमवतात. दानत पाहिजे, कर्म चांगलं करा, बाकी काय बघा उद्देश नाही. आणि राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे मी काय कुणावरती टीका टिप्पणी करायला येत नाही. मी काय करू शकतो हे मी बोलायला येतो आणि हळूहळू तुम्हाला समजेल. प्रमुख तुम्हाला दिलेला आहे त्याच्या माध्यमातून या किंवा डायरेक्ट या तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. मला डायरेक्ट नंबर घ्या, डायरेक्ट फोन करा, माझं हाय काम करायचं, इथं नोकरी पाहिजे, ह्या अडचणीत काही करा सांगा मला तुम्ही. अनेक आपण स्कीम काढतोय, 45 ते 50 स्कीम काढलेल्या आहेत. तुम्ही सांगा मला 4-5 तास जातील. ते एक सगळ्या तुम्ही ऑनलाईन पण फॉर्म भरा, त्या माध्यमातून तुम्ही प्रत्येकाला व्हॉट्सअप बल्क मेसेज आता आहे बघा, सगळे बल्क मेसेज माणसं वापरतात. इलेक्शन मध्ये मी वापरणार सामाजिक कामासाठी. तर आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. कमी जास्त काय बोललो असेल थोडा मोठ्यांना बघितल्यानंतर थोडं समजून घ्या, माझा दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण मोठ्या संख्येने आहात आणि आपला तालुका प्रमुख तुम्हाला याला दिला, यांच्या मागे तुम्ही पाठबळ उभं करा. राजकीय कामासाठी नाही, सामाजिक कामासाठी तुम्ही एकत्र मिळून या, सगळे मिळून काही सामाजिक काम सांगा. अनेक देशामध्ये संपर्क आहे माझा. मी पूर्णपणे प्रामाणिक या ग्रामदेवता समोर वचन देतो, मी तुमच्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा, जय कुंभे. धन्यवाद दादा. ग्रामीण तरुणांना व्यवसायात उतरा, कारण व्यवसायात उतरल्यानंतर किती प्रगती होती ती स्वतःच्या अनुभवातून दादांनी आपल्याला सांगितलं. खरं तर राजकारण विरहित प्रतिष्ठान ग्रामीण भागातल्या युवकांना नोकरीच्या माध्यमातून असू द्या, व्यवसायाच्या माध्यमातून असू द्या, सक्षमपणाने उभं करावं, त्या प्रामाणिक हेतूने काम करणारे. त्याचप्रमाणे त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत सांगितलं,
ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा यासाठी लागणारी कुठलीही मदत कायमस्वरूपी ते उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर संस्कारक्षम पिढी घडावी, आई वडिलांना देव माना. खरोखर अशा विचाराची संघटना समाजाला, आज ग्रामीण भागातल्या समाजाला कशाची गरज आहे त्या पद्धतीने सहकार्यासाठी हक्काचा आपला माणूस आपल्या पाठीशी भक्कमपणाने उभं राहणार आहे. खरं तर अन्यायाला वाचा फोडणारी संघटना. कुठेही अन्याय झाला तर दादांनी सांगितले की त्या अन्याय जिथं झालाय तिथं संघटना धावून जाईल. ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या पाठीशी भक्कमपणाने आधार बनून उभी राहील. बऱ्याच त्यांच्या अनुभवातून त्यांनी गोष्टी सांगितल्या. खरोखर आज तरुणांना कशाची गरज आहे त्या पद्धतीनं दादांनी सगळ्यांना आपल्या अनुभवातून सांगितलं. यानंतर सागर जगदाळे यांना रक्षक प्रतिष्ठान तालुका अध्यक्षपद दादाने आताच घोषित केलेलं आहे. नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मुजर रक्षक प्रतिष्ठान यांच्या हस्ते व व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे. याला सुद्धा नियुक्त पत्र देण्यात येत आहे. शाखा प्रमुख कुमठे यांना सुद्धा नियुक्त पत्र देण्यात येत आहे. नितीन पोपट जगदाळे संपला असं जाहीर आभार मानतो. आणि जेवणाची व्यवस्था सप्तपदी मंगल कार्यालय येथे केलेली आहे. तरी सर्व रक्षक प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी जेवणासाठी सप्तपदी मंगल कार्यालय येथे जायचं आहे. आणि दादांना एक कुमठे ग्रामस्थांच्या वतीनं कुमठे गावामध्ये जे सागर जगदाळे आबा यांना कुमठे गावचे कोरेगाव तालुका अध्यक्षपद दिल्याबद्दल कुमठे ग्रामस्थ आपले ऋणी राहील. आणि तसेच कल्पेश जगदाळे यांना कुमठे शाखा प्रमुख दिल्याबद्दल एवढंच सांगतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.